मराठा आरक्षणाची लढाई आणखी तीव्र होताना दिसते आणि आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। हजारो मराठा बांधवांसह दररोज 100 किलोमीटरचा प्रवास करत जरांगे पाटील हे मुंबईपर्यंत येणार आहेत। 3 कोटी मराठे हे आंदोलनामध्ये सहभागी होणार असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय। आंतरवाली सराटी जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। 700 पोलीस कर्मचाऱ्यांसह 200 होम गार्ड सुद्धा तैनात करण्यात आले आहेत। पोलिसांच्या 20 ते 28 जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस महासंचालकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर आपण बघतोय मराठ्यांचा चलो मुंबई हा निर्धार खरं तर बघायला मिळतोय आणि आज सकाळी 9 वाजता जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आणि विक्रांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय नेमकं वातावरण आहे? जरांगेंच्या मुक्कामाच्या इथून तुम्ही जोडले गेलेले आहात, काय नेमकं वातावरण आहे? किती वाजता या सगळ्या मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे? यामिनी, आता आंतरवाली सराटीचं जर वातावरण पाहिलं तर या ठिकाणी रात्रीपासूनच मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी एक उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या सकाळपासूनच या आंतरवाली सराटी परिसरात दुमदुमत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपली वाहनं घेऊन या ठिकाणी नागरिक येत आहेत। वाहनांची व्यवस्था एक वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली, ज्या ठिकाणी जो मैदान होता, ज्या मैदानात विराट अशी सभा आंतरवालीच्या शिवारात झाली होती, त्याच मैदानावरती वाहनांना येण्यासाठी तो मैदान आरक्षित करण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी आता वाहने येण्याला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी याच घरामध्ये ते सध्या मुक्कामी आहेत आणि मुक्कामानंतर आता थोड्याच वेळात ते बाहेर येणार आहेत आणि त्यानंतरच पूर्ण ही जी चलो मुंबईचा नारा जो देण्यात आला होता मुंबईकडे, मराठे हे आंतरवाली सराटी येथून कूच करणार आहे। साधारणतः लाखोच्या संख्येने मराठे या आंतरवाली सराटीत काही तासात दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि 9 वाजेच्या सुमारास ही जी यात्रा आहे मुंबईकडे मनोज जरांगे पाटील कूच करणार आहेत, त्याची सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे। यामिनी, अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। विक्रांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्या ठिकाणावरून हा मोर्चा सुरू होणार आहे तिथे आहेत विक्रांत, काय नेमका उत्साह दिसतो या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांमध्ये, मराठा बांधवांमध्ये आणि कसे असणार आहेत आजच्या दिवसातले पुढचे टप्पे? यामिनी, खरं तर उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय, कारण हे जे मराठा आंदोलक आहेत ते आत्ताच घोषणाबाजी करत होते, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू होती। आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्यामध्ये नेमका किती उत्साह आहे। दादा, काय सांगाल? आज मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतायत, तुम्ही सुद्धा सोबत जाणार आहात, कुठून आलेला आहात, काय भावना आहे? मी बीडवरून आलेलो आहे। मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी आम्ही तमाम मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामधून एकवटला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही 9 वाजता आंतरवली सराटी येथून निघणार आहोत। बरं, मुंबईला जात आहे, किती दिवस मुंबईला राहणार आहात, काय काय सामान आणलेलं आहे सोबत? समजाच आणलेलं आहे, खायचं प्यायचं कपडे लत्ते आणि ते संपुस्तोर आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच राहणार। बरं दादा, तरुण वर्गाला प्रश्न यासाठी विचारतोय कारण हे जे आरक्षणाची लढाई सुरू आहे ती तुमच्यासाठी सुरू आहे, तू सुद्धा आता तिकडे चाललायस दादा, तिकडे तुझी किती दिवस राहण्याची तयारी आहे, काय सगळं सामान काय आणलं? आमची पूर्ण तयारी आहे, आम्ही सगळं घेऊन आलेलो आहोत। आम्ही 1 महिना जरी लागला, किती जरी लागलं वेळ, तरी आम्ही मनोज जरांगे पाटलासोबत आहोत। किती वेळ लागला तरी आम्ही आरक्षण घेऊन येणारच। एक वेळेस मरण पत्करू पण आम्ही आता मनोज जरांगे पाटलाची साथ सोडणार नाही। दादा, तुम्ही कुठून आलेला आहात मुंबईला? जिल्हा देगलूर तालुका सुगाव या गावातून आलेला आहोत। किती दिवस मुंबईला राहणार? आता मुंबईपर्यंत जाणार आहात? मला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। दादा, काय भावना आहेत? तुम्ही सुद्धा आता मुंबईला निघताय, कशी तयारी? तयारी चांगली जोरात आहे। मी माजलगाव तालुक्यातील डुब्बा या गावाहून आलो। आमच्या गावातील असंख्य बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहोत आणि आरक्षण मिळाल्यानंतरच आम्ही आनंद उत्सव साजरा करून वापस येणार आहोत। बरं, आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे, सगळे राजकीय पक्ष, सगळे राजकीय नेते म्हणतात का आम्हाला आरक्षण द्यायचंच आहे, पण आरक्षण दिलं जात नाही, मग कुणामुळे अडलंय असं वाटतं?
नाही, याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत झालेले जे राज्यकर्ते आहेत, ज्याला आपण सो कॉल्ड मराठा नेते म्हणत होतो, या मराठा नेत्यांनीच खऱ्या अर्थानं मराठ्यांची ही फसवणूक केलेली आहे. परंतु जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आता फसवणूक होऊ देणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत. जरांगे पाटील जे आहेत, जरांगे पाटील असं म्हणाले होते की जर मराठा समाजातले जे आमदार आहेत, नेते आहेत, ते मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले नाही तर आम्ही काय करायचं ते बघून घेऊ. पुढच्या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे मराठा? आमचं माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आणि तुमच्या पुढारी च्या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातली मराठा समाजाच्या नेत्यांना आमची एक वेळेस शेवटची हात जोडून विनंती आहे, एकदा तुम्ही मराठा समाजाच्या गरीब गरजवंत मुलांच्या पाठीशी ताकदीनिशी उभा राहा आणि यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या. समाज तुमच्या पाठीमागे राहील. नसता समाजाला तुम्ही हिशोबात धरू नका. एवढं आमचं मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व तमाम मराठा नेत्यागणांना सांगणं आहे. एक शेवटचा प्रश्न, आता 26 तारखेला मुंबईला पोहोचायचं आहे, असं वाटतंय 26 तारखेपर्यंत सरकार जे आहे ते आरक्षण देईल असं वाटतंय? सरकार जर आरक्षण देणं गेलं म्हणून तर आम्हाला मुंबईमध्ये जायची पाळी आली ना आतापर्यंत. आज सरकार झोपीत आहे. हे लज्जाबोर सरकार आहे म्हणतो आम्ही. हे मराठी द्वेषी सरकार आहे. कोणते सगळे सरकार, काँग्रेस असेल, बीजेपीचं, सगळ्यात हे धोकेबाज सरकार झाले आम्हाला. कारण की या माणसाचा अंत पाहू लागलाय. या माणसाला जर काही झालं, मनोजदादा जरांगे पाटलाला जर काही झालं तर हा महाराष्ट्र उकळून बसेल. या मराठ्याला जागा दाखवेल, या सरकारला जागा दाखवेल. मनोज जरांगे पाटीलच असं म्हणतात की आमचा सरकारवर विश्वास आहे, आमचा शिंदे साहेबांवर विश्वास आहे. मग तुमचा विश्वास नाहीये कसा? दादाचा विश्वास आहे, पण दादाला जर काही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही ना. आज जर माणूस हे पोशिंदा जर आमचा गेला तर आम्हाला वाली कोण आहे आरक्षण मागायला दुसरा? आज घरदार सोडून बसलाय, लेकरं बाळ जोडून बसले त्यांनी. म्हणजे या विचार करता आम्ही एवढे जवान आहोत, आमचे सुद्धा लेकरं बाळ सोडून या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. यामुळे आपण पाहू शकतो की काहीशा उग्र प्रतिक्रिया सुद्धा आता समोर यायला लागलेल्या आहेत. कारण जर मनोज जरांगे पाटलांना काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक, जे तरुण मराठा आंदोलक आहेत त्यांच्याकडून मिळते. यामिनी